याचा चालू कर ना दादा. हॅलो चल हॅलो 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 माईक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो चेक हॅलो. मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते कई यानावरती. मिलना कठिन है संत का बड़ा भाग से पाते कहीं. पा गए संयोग से तो संगति मिलती नहीं. सत्संग जिनको मिल गया वह जन्म का साफल्य है. अधिकार उनका क्या रहूं शहनशाह के. संत तुकाराम महाराज की जे जय म्हणणार नाही ते उद्याचा सूर्य पाहणार नाही. बोलो भगवान गोपाल कृष्ण की. इकडला आवाज येऊन राहिला. आजी बस ना आजी. आजी बस बस हो माय बस. मेलेली एसटी जागृत करावं बाईनं. बाबा तुम्ही काय कमी कलाकार. आजी जाते वाटते पक्ष फोडून आता. अरे एवढं मोठं कीर्तन ऐकलं. आज बाबू आम्ही पाहून आलो. येतो संत का दरबार है. ज्या राष्ट्र संत तुकोजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की संत कृपा झाली. इमारत फळाली इमारत फळाली संत कृपा झाली इमारत फळाली. संत कृपा झाली इमारत फळाली संत कृपा झाली इमारत फळाली. आम्ही गोंधळी गोंधळी प्रभू रामाचे प्रभू रामाचे गोंधळी बाबा बाबाची धावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे गोंधळी जिजामातेचे गोंधळी. जिजामातेचे गोंधळी शिवरायाचे गोंधळी. आज बाबू अनेक अनेक परिसरातून त्या भोलेनाथाच्या दरबारात आपण सर्व मंडळी एकत्र आलो. आजची महाशिवरात्र आहे. उद्या माझा कार्यक्रम मंत्रालयात आहे बाबू मुंबईत. म्हणून हा योग आला. अनंत भाऊचे बी बाबू योगदान आहे. आणि या आजच्या कमिटीत आजच्या या भागवत सप्तेचा बाबू ज्या ज्या लोकांना सहकार्य केले त्या टाळी वाजवा त्याच्या नावानं. बागेत चिरणाऱ्यापासून तर कागद उचलण्यापर्यंत आम्ही गोंधळी गोंधळी शिवरायाचे गोंधळी शिवरायाचे गोंधळी जिजामातेचे गोंधळी भोलेनाथाचे गोंधळी. धन्यवाद देतो. आजचे जे पैसे आहेत बाबू ते अनाथ आश्रम मध्ये जातील. टाळ्या वाजवा. काय नाव तुमचं? नाव सांगा. ओ शिंदे गडी नाव सांगा. जाऊ दे. आई उधोग उधोग माई आईचा उधोग माया उधोग उधोग. आवाज द्या. बोलो भारत माता की. हेरालालजी I love you हेरालालजी. छत्रपतीला प्रसन्न होता भगवा झेंडा फडफडला. भारत भूमी पवन राधी मंद मराठा तो झाला. आई राब आई पावस उधोग बाबाई आईचा उधोग 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 बाबाई आईचा उधोग. अंबाबाई आजी. ओ माई माय. ओ शांताबाई. कुठं चालली का अजून? ते चालले काय पंढरपूरला तू? या मावल्याईले पाहून हात जोडाव बाबू. कारण मेलेली एसटी जागृत केली बायाईनं. परेशान आहे ड्रायव्हर कंडक्टर. आज हे एकदा बसू दे येईल. कारण मला फक्त 11:30 वाजेपर्यंत वेळ आहे. 11:30च्या पुढे शेकंदही जाणार नाही मी. हे एवढे जण पाहिजेत का शेटिंगले? आणि तुम्ही बायाकडूनच उभे आहात राजीव. इकडून
इकडे येऊन जा ना, इकडे येऊन जा ना. मार झाले का टच केला का रगत किती थोडा उभं कोणाला ज्याच्या धमक आहे त्यानं आलं पंक्तीत मी. तुम्ही बसून जा ना दादा. वारकरी संप्रदायापेक्षा जगात मोठा संप्रदाय नाही बाबू. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पायापट्टी जनाये भूमिका, पायापट्टी जनाये भूमिका, पायापट्टी जनाये भूमिका, पायापट्टी जनाये भूमिका. देवाची आवाजी भक्षण भरी, देवाची आवाजी भक्षण भरी. तेने मुक्तेचारी साधी लेला, तेने मुक्तेचारी साधी लेला, तेने मुक्तेचारी साधी लेला. दोघही चोपदार या तुम्ही. बाबा ओ बाबा या एक मिनिट, तुमचाही सत्कार होऊ द्या. चालले आहे हे जुनं इंजिन आवरतच नाही कोणाच्या बापाने. आता पुस्तक देऊन राहिलो तर तिकडे चालले म्हणून तुमच्या पाया लागतो. आता तुम्ही तळशे बाबांचं कीर्तन ऐकलं. हे भागवत सप्ताह आहे. हरिपाठ काही काही मंदिरात चालतात म्हणून आज आपण सुशिक्षित बसून आहोत, नाही तर जमलं नसतं. फुकट एसट्या निघाल्या तर एक म्हातारी घरी नाही दिसून राहिली. ड्रायव्हर कंडक्टरनं आत्महत्या करायची पाळी आणली. आता नवीन कायदा निघाला, बायांना एसटी फुकट. 70 वर्षाच्या वरच्या बुद्धीले रेल्वे फुकट. आता नवीन GR काढला. आता बायाले विमान फुकट. फुकट. म्हणजे खाली मरू नका, वरीच मरा तुम्ही. आता हे पुन्हा GR निघून राहिला. आता ज्याले दात नाही त्याले मटण फुकट, ज्याले केस नाही त्याले आरसा कंगवा फुकट, ज्या कोणाच्या सोयरीला नाही होऊन राहिल्या त्याले बायाही फुकट आहे. अरे 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 माझ्या पांडुरंगाने हे नाही केलं. अरे ज्या पांडुरंगाने उभा विश्वाच्या विटेवर हे कशासाठी काढलं. यश हे आलं झाकण एक. हे बेटा ओ या 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 ये भाऊ पुस्तक घेऊन जा. ये बेटा थांबणं येते ना बेटे. त्याले पुस्तक देऊन राहिले तर तू अंगार होऊन राहिली काय. अबे गरीबाचंही घरकुलात नाव येऊ द्या, हरामखोर हो. शाला आम्हाला लिस्ट दाखवता आणि पुरी योजना तुमची दाबता. तुमच्या कोण्या अर्घ द्या भाऊ. एखादा माहीत द्या साऊंडवाले भाऊ. आमच्या नशिबात आहे का एखादा माहीत. करंटच बी इकडून इकडून येत. काय नाव बेटा तुझं. तुला नाव सांग बेटा. फक्त नाव सांग. त्याचा आवाज गुवाहाटीला नाही गेला का. हा काय नाव तो आलं. फक्त नाव रुद्र. रुद्र. चैन तर उघडी आहे रुद्रा तुझी. ओम नमो मंत्र हा शिवाचा, ऐकून उद्धार होईल जीवनाचा. शंकरा हॉलच्यानं आपल्याला काही मिळणं नाही बसून राहिला. रुद्रास भाऊ कोण्या कंपनीचा आहे तू. आडनाव तो आलं. हा मैपात देशमुख. देशमुख. बापा रे. मग तर जरांगे पाटील साहेब. बाबू शाळेत जाताना मैपात बोलणं हो. नसल आवाज येतो थूक त्या मैपात. बसा एका खुर्चीवर. अजून एक जण उरावर घ्या. अबे मंडळवाल्याची खुर्ची आहे, दोघं जण बसले. तुम्हाला लाजा नाही वाटत बे.
हे पाय ना 60-70 वर्षाचा मा बाप खाली बसेला आहे, तू बापाच्या भरोशावर आहे तर भोपन जिकडे करणारा खुर्चीवर जरा आखलं ते पाय. त्यानं हातपाय कुठून काढला, करंट लागीन तर मरीन ते. उद्या पंगत चांगली करायची आहे, पाहून घ्या एक एक नक्की. तर देशमुख बापू शाळेत जाताना तू एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते. किती दिसते? 1 किलोमीटर. दोन्ही डोळ्यानं 2. बोलो गजानन महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. तुले शिकवणारा मॅडम आहे की सर आहे रे? बंद करीन. तुले शिकवणारा कोण आहे, मॅडम आहे की सर आहे? सर. हे असं शिकवते का एका डोळ्याने 1 दिसते आणि 2 डोळ्याने 2 दिसते? मग एका डोळ्याने किती दिसते? माईपात बोल. एका डोळ्याने किती दिसते? किती दिसते? दोन्ही डोळ्यानं? मेरा मरने दिल करता है बाबा मेरा मरने. जाऊ दे, आजचा प्रबोधन बाजूला राहू देऊ. हेच पो नाही बाबू, पुस्तक तर देतोच, पुस्तक देतोच. माझ्या पप्पाने गणपती, शंकर आणि पार्वती. याचं पुढचं काय आहे? याचं पुढचं काय आहे? मोठं झाल्यावर काय बनायचं आहे तुले? मोठं झाल्यावर डॉक्टर, चोर, वकील, सभापती, उचापती काय बनायचं आहे? बोल बेटा, बोल राधा बोल. बोल ना, काय बनायचं आहे मोठं झाल्यावर? काहीच नाही. मग बैल भारती होतं काय? काय बनायचं आहे? डॉक्टर, चोर, वकील, इंजिनियर काय बनायचं आहे? बोल ना बेटा. पुस्तक देतो हरिपाठास तुले, ते टेन्शन नको घेऊ. काय बनायचं आहे? बोल ना, काय बनायचं आहे? डॉक्टर. डॉक्टर. जमलं. कोरोनातला डॉक्टर नको हो जो बाबू, लोक परेशान आहे. समजा तू डॉक्टर झाला आणि पोरगी पाहायला गेला, तुला एका डोळ्यानं किती दिसन? 1. दोन्ही डोळ्यानं? 2. भोलेनाथा पारे बाप्पा, हे उघड तिसरा डोळा तो आला. मग तू कोण्या पोरीसोबत लग्न करशील बे? कोण्या सोबत? एकी सोबत का दोन्ही सोबत? एकी सोबत. फुल तयारीत आहे तू. या तुम्ही आले, या 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 या. मग एका डोळ्यानं किती दिसते? दोन्ही डोळ्यानं? एका डोळ्यानं किती दिसते? 1. दोन्ही डोळ्यानं? 1. टाळी वाजवा. आणि हे परिणाम कधी पडते मालूम आहे? ओ शांताबाई, हे परिणाम कधी पडते? ज्या नाताने हरिपाठात सोबत नेजो. एकटीच चालली जशी काय इंदिरा गांधी सारखी. कमी हसा मरसाल तुम्ही बाया हो. म्हणून बाबू, धन्य माता पिता. देवाची भक्षण भरी, देवाची आकारी भक्षण भरी. पंढरीनाथ भगवान की, भारत माता की. तू कुठं चालला रे? होय काळी टी शर्ट तुमको चले मुद्दने बसला ना रे ते. बाबू, मी लहानपणी असताना तळशे बाबांचं भागवत माव आईनं ऐकलं, म्हणून पंकजपाल महाराज अमेरिका रिटर्न आहे. माझं कीर्तन उद्या मंत्रालयात आहे बाबू. म्हणून मी पोरांना विनंती करतो, अरे फालतू बापाच्या भरोशावर
हे पहा बरं कॅमेरावाले या ना इकडं, तुम्हाला माझा चेहरा नाही दिसून राहिला ना? बस या, महत्वाचे आहात तुम्ही. नाही नाही ओ ओ, ते कीर्तन नाही आवडून राहिला, ते फक्त लाईन मारायला आले. ज्याले खरोखर परिवर्तन पाहिजे ना ते खाली बसले आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा सासूच्या चोरून उसळ खाणारी खादोडी माझी बहीण की. बस जास्त कीर्तन सांगत नाही मी. मांग तेरे नाम पिक्चर निघालं, मांग तेरे नाम पिक्चर निघालं. काही काही पोरांनी एवढे केस वाढवले माय. बोलू का राहू देऊ? भीतो काय? पुढच्या वर्षी नाही बोलावलं तर चालेल. मांग तेरे नाम पिक्चर वाढवलं. काही काही पोरांनी एवढे केस वाढवले, हातात थित केस. अखिल भारतीय हिजडा पार्टी दिशे गावात तो कट बंद पडला. मग दुसरं कट निघालं गजनी, मेकर ते वाशिम, बुलढाणा ते चिखली. थोडा मधात ब्लेडचा पत्ता उरला तर संभाजीनगर जिंदाबाद. वापे पाळले काही काही पोरानं डोक्यात. इथं कांदे टाकायचे, इथं पराठी लावायची, इथं सोयाबीन पेराचं. तेही कट बंद पडलं. मग तिसरं कट निघालं, अखिल भारतीय भिकार चोट पार्टी. त्या कटाचं नाव आहे वन साईड. पुरं सोयाबीन नागरलं, इथं एका तूर पेरली अशी. तेही कट बंद पडलं. आता एक नवीन कट निघालं, गोबी कट. हे पूर्ण बारीक केले आणि मधात केस उभे केले. भोलेनाथाची शपथ घेऊन सांगतो माझ्या मित्रा, अबे केस वाढून पोरीवर लाईन मारत फिरल्यापेक्षा बुद्धी वाढून छत्रपती शिवाजी महाराज बना. या देशामध्ये भगवान गोपाल कृष्णाने जन्म घेतला. साऊंडवाले भाऊ आता डबल बोलू देणार नाही. हा, जो मंडळाचे जरी असलं तरी बोलू देणार नाही. मित्राचा परिवार खरा आपल्याला धोका कोणापासून आहे मालूम आहे? एक भावकी जे जगूही देत नाही, मरू देत नाही. आणि एक हलकट मित्र. एखादी नवीन पोरगी गावात आली की पोरं पांढऱ्यावर गोष्टी करून राहिले, काय माल आहे बे. एवढंच कामापुरतं आहे. दुसरी एखादी पोरगी आली तर पोरं म्हणते काय डबल न माल आहे बे. आणि समजा आपली बहीण आली, एखाद्यानं कोण म्हटलं काय टिबल न माल आहे बे, तर आपल्याला किती अंगार होईल. मग आपल्या बहिणीला कोणी आरे म्हटलं तर आपली अंगार होते. आपला काय अधिकार आहे दुसऱ्याच्या बहिणीवर लाईन मारायचा? हे शिवाजी महाराजचा काय होता? मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती, मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती. शिवाजी नानाजी, शिवाजी नानाजी, शिवाजी नानाजी. देखो वीर जवान चले, माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम.
1 तास राहिले फक्त आपले. मी सर्वांना म्हणून वंदन करतो, जय हरी करतो. शिवभक्तांना बाबू ए भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, शंकरा हे भोळ्या शंकरा. अरे गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. जास्त नाही, कारण हे सर्व मायमावल्या बसेल आहे. गजानन महाराजची शपथ आहे तुम्हाला. उद्या महाप्रसाद आहे. कोणी जर उष्ट पात्रवाड्यावर जर कोणी उष्ट महाप्रसाद ठेवला तर ते माणूस पुढच्या जन्मात डुकराच्या योनीत जाणार आहे. ताकद नाही कोण्या महाराजाची. पुढचा ऐक पहिले. अन्नय पूर्ण बोलत चला. अन्नय पूर्ण ब्रह्म उदर भरणे यज्ञ कर्म. हे न जयाला कळले ज्याचा जन्म फुका गेला. विचारा जास्त नाही. सहज एका जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रमाला गेलो. एका पोराला विचारलं मला, का रे महात्मा गांधीचा जन्म कुठं झाला? ते जिल्हा परिषदेची क्वालिटी म्हणे महात्मा गांधीचा जन्म, ते लहान पोरगो जिल्हा परिषद मधलं, ते म्हणे महात्मा गांधीचा जन्म म्हणे बाजीवर झाला म्हणे. दुसऱ्या पोराला विचारलं मी थंडाचं ठिकाण कोणतं? ते म्हणे माझ्या घरातली बाथरूम. तिसऱ्याने म्हटलं एकार 5 किती? म्हणे बापा बापा एकार 1 5, एकार 1 5. खालचा तर मेला अशी म्हणजे लेखाचा म्हणे. भोलेनाथाची शपथ घेऊन सांगतो, मुलींना शिक्षण द्या, जरूर द्या. मुलांनाही शिक्षण द्या. अधिकारी बनवा, कलेक्टर बनवा, बाहेरच्या देशात पाठवा, पण त्याला सर्व शिकवण्याच्या अगोदर त्याला हरिपाठ पसायदान शिकवा. तो जर इकडं नाही येता जर तिकडं गेला, अरे हे मूर्ती पा उभे राहा बरं 1 मिनिट. राहा ना उभे. नाही राहा ना उभे. आपल्याला काय पंचायत समिती लढवायची आहे का? टाळ्या वाजवा हो, अशी मंडळी आहे. तुमची इच्छा नव्हती पण माझी इच्छा होती. धन्यवाद. ओके वा बरं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. मी खाली म्हटलो तर मागच्याने दिसून नाही राहिलो. एक जण आता बोलला म्हणे, मी माझा ना वाटी लावायला गेलो, एक जण फुल पेल होता म्हणे महाराज कोण आहे म्हणे तुमच्यातला. म्हटलं बा आम्ही नाही बा महाराज. नाही ते पंकजपाल महाराजाले म्हणणार राव म्हणे मी दारूवर जास्त बोला, तोच छोटा पेल होता. अरे 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 अरे, या देशामध्ये आम्ही पाहून राहिलो. भगवान गोपाल कृष्ण या देशामध्ये आले. श्याम तेरे मिलने का सत्संग आधी प्रभू राम दिसून राहिले. आपलं माझं प्रबोधन 70 वर्षाच्या वरच्या म्हाताऱ्यासाठी नाही आहे. मी जुनी बॅटरी चार्जिंग करत नसतो. कारण आज गरज कोणाची आहे? या लहान लहान लेकरांना प्रबोधन करण्याची. की या कवळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी, पुढे आले ज्ञानेश्वर माऊली. या कवळ्या कळ्या मी पंकज पालाव, हे माझे मित्र आहेत पांडुरंग राऊत. मी कमी पडलो माय मागे येते तू मेरी जिंदगी. त्याले काही म्हणाल लावा तुम्ही. गवळण एवढी खतरनाक म्हणते. अरे गोकुल चाला जास्त नाही, वेळ कमी आहे ना. घड्याळ पाहून चाल बाबू.
माझे मोठे बंधू आहेत श्रीधर भाऊ ठाकरे, दिसून राहिले तुम्हाला अगरबत्ती छाप, इचू लहाना असो की मोठा असो ठणक सारखीच आहे. म्हणून आमचे मार्गदर्शक आपल्यातून निघून गेले बाबा सुद्धाच बाबा. हे अगली वेगळी मूर्ति है, कौन कहते भगवान खाते नहीं लेकिन शबरी की तरह कोई खिलाता नहीं. रघुकुलरी प्राण जाए वचन जाए, राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. अजर बिहारी राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. अंजनी जासुता रामाचं वरदान, सीता मातेसाठी तुने शोधली सलंका, तिथे रामनामाचा तू वाजविला डंका, तिथे रामनामाचा तू वाजविला डंका. बाबर खिच मेरी फोटो, खिच मेरी फोटो, खिच मेरी. ओके जमलं, काही विषय नाही ना. तिघ जण सुखी आवाच्या कीर्तनात आम्ही फक्त तिघ जण सुखी आहो. एक साऊंडवाले, कॅमेरावाले, तिसरा महाराज. तुम्ही महाप्रसाद घ्या घराकडं. मी दोन्ही कॅमेरावाले दादांना वंदन करतो. एक एक पुस्तक तुम्ही घेऊ या ना. अरे 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 या ना, तुम्ही उठले नाही तर कॅमेरा बंद करा. या ना. दिल तो पागल है, पक्का दीवाना है. काय आडनाव? आडनाव सुभाष भाऊ गारोळे. जमलं का दादा? तुम्ही कोण नाराज आहे का? बाहेरून पाठिंबा देता काय सरकारले? महाराज हरिभक्त पराय चव्हाण महाराज. नाव श्रीकांत चव्हाण. बापा कारण सध्या महाराज लोकांचीच चालती आहे. मग मंदिरात असो की राजकारणात असो, पण आपल्याला राजकारणाशी काहीच करायचं नाही. चुल्या पण येतं म्हणा लागेल कापसाले भाव द्या, कर्जाचे ओझे घेऊन वावर हे पेरला नाही मोठ पीक होईल, मनामध्ये हेरला नाही मोठ पीक होईल, मनामध्ये हेरला. उन्हाच्या पावसाला साब नाही गळला, घरामध्ये उभे बघ काही मस्त बैल. हो मोत्यावानी कंसाचेही पडले काळे हे म्हणजे अलगच व्हेरायटी आहे बरं. मागच्याला दिसून नाही राहिला. ते लोक असे करून राहिले. त्याला वाटलं कोणती रानू मंडल आणली. उभा राय. सहा पोरीवर एकटा आहे पांडू. असे दिसतो आम्ही दोघही जण जस काय हॉटेलीत कप धुणार रे. श्रीधर भाऊ तुम्ही राहणं उभे एकदा. हे जरांगे पाटलाची भावकी आहे. पोरगी 10वीत आहे, पोरग 12वीत आहे. 7 वर्षापासून पंकज पाल महाराज नुसतं कीर्तन करत नाही, गजानन महाराजाच्या प्रगट दिनापासून चालू केलेली माणुसकीची भिंत 7 वर्षापासून दररोज 500 लोक जीव घालतो आम्ही सरकारी दवाखान्यात. त्याच्यातले एक सदस्य आहेत कुबेरा देवा. हे पाहून घ्या. ज्यानं 15 वर्ष अविरोध सरपंचपणा भोगला वावर न इकता. कुबेरा गुरुजी कमी कपड्याचे कपडे घालतात, पण दरवर्षी 5 पोरापोरीचे लग्न लावतात. ती जवळच्या खिशात
हे तर आता आपण पाहून राहिलो, आम्हाला मंत्रीपद नाही दिलं, इकडून घुसले का हो, इकडं कशी काय, आम्हाला देशाची सेवा करायची, आतापर्यंत काय झकमारी करून राहिला, जनता सर्व पाहून राहिली. ऐकून घ्या, बसेल असेल कोणी याच्यातला राजकीय मंडळी, तुकडोजी महाराजांनी, तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबू का हो, ज्या लोकांनी तुम्हाला खुर्चीवर बसवलं, कमीत कमी त्याचा तर विचार करा. 500 गॅस वाढवता आणि 100 कमी करता. सर्व मला फक्त आजच्या काळात दुखी एकच आहे, माझा शेतकरी राजा. आणि माझ्या मोदी साहेबांना विनंती आहे, बाबा काही कर, एखाद्या व्यापारी उद्योगपत्याला चुड्यात घाल, पण शेतकऱ्याचे आजचे दिन आण. जसं तुम्ही 500 वर्षात प्रभू रामचंद्र बसवला, तसा एकदा माझा शेतकरी राजा, अरे शेतकऱ्याला नाही पेरला तर काय खाचाल रे सोंग धतुरा. मायच्या शपथनं एवढी गरिबी आली रे बाबा, शेतकऱ्याला चौकून मारा आहे. ऑनलाईन चिपकायला जात अंगठा चिपकत नाही, पैसे दिल्यावर लिंगच येत नाही. अरे 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 बुढ्याचं डोकं अंगठा घासू घासू केस गेले, अंगठा चिपकवला, 2 दिवस लिंक नाही, तिसऱ्यांदा अंगठा चिपकवला, बँकेत जमा व्हायच्या अगोदर बुडाच मेला. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, तरुण मंडळींना, बाबू अर्धा घंटा राहिला माझ्याकडं. बापाच्या भरोश्यावर पबजी खेळणारी भिकार चोटावल्यात, बापाच्या भरोश्यावर रमी खेळणारी भिकार चोटावल्यात. आई काही लोक म्हणतात असेल, महाराज तुम्ही लय कडक बोलता. हा बोलतोच. अरे असं बोलाव नाही तर बोलाव कुठं. 60 वर्षाच्या बापाच्या खांद्यावर 25 वर्षाची पोराची डेडबावडी चालली, हे मानता कुठं. म्हणून सोयरिकी जुळवणारे दलाल हो, पहिले ऐका, जे आहे ते सत्य परिस्थिती सांगत जा. पोरग पिऊन झोपून राहते मेकरले बस स्टँडवर, पोरग निर्व्यसनी आहे, अबे मरशीनं सडून. का हो दादा, कडक आहे का बोलणं. आणि याच्यात काही सुना बसेल असेल, जे हरिपाठात सुन जात असते, जे हरिपाठ घरी करत असते बाबू, त्या माऊलीले वंदन. नाही तर काही काही सुना पाहना, जसे काय ते पर्स लटकवते अशी, नाही अशी होपकाडीत मारावी. पुढचं सांगतो, चप्पल घालून किचन रूम मध्ये स्वयंपाक करणं म्हणजे समाज बदलला नाही. 75% बाबू ज्या महिला हरिपाठात आहे ना, त्याच्या डोक्यावर पदर आहे, टाळ्या वाजवा. काही बाया आता सरकून राहिल्या. चतुर्थीला सोमवारच्या दिवशी एकादशी धरतन, संध्याकाळी महादेव पिऊन येते. नारी क्या कहते हो, नारी रतन की खान है. सर्वात जास्त ऍक्सिडेंट होऊन राहिले याले दोषी आहे बाया. बाय म्हणत असं, आम्ही काय गाडी चालवतो काय, काकाच तर गाडी चालवते, आम्ही तर मागं बसेल राहतो, चुपचापही नाही बसत. चालू गाडीवर, रोडवर चालू गाडीवर मागून येऊन समोरून थोबाड पाहते. नवरा म्हणते मेलो, ते म्हणते कुठं, पुढच्या चक्क्यात. ऍक्सिडेंट हो गया, सत्यानाश झाला रे बाबा रस्त्यानं नवऱ्याचा चेहरा पाहिल्यापेक्षा नवऱ्याने घरी न्याव, चांगली मस्त खुर्ची टाकाव, एवढा मोठा लाईट लावाव, रात्रभर नवऱ्याने खुर्चीवर बसवाव आणि नवऱ्याचा रात्रभर चेहरा पाहत राहाव. कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें है, आंखों से झलकता प्यार, कुदरत ने बनाया होगा, तुझे बनाया, कुदरत ने बनाया होगा, तुझे बनाया. अरे जिसने मुझे बनाया, सुंदर सजा सजा के, सुंदर तुझे सजाया है, तू उसके भुलाऊ पकार, ईश्वर का भजन करने को फुर्सत न मिले तुझे यार, भोलेनाथ का भजन करने को फुर्सत न मिले तुझे यार. माझ्या माय बावल्यांना विनंती आहे, आपली नाय वारकरी संप्रदायाशी जोडा. नाही तर काही लोक मला असेही भेटले,
महाराज आम्ही वारकरी संप्रदायात होतो महाराज. मग काय झालं आम्ही ते हरिपाठ करणं सोडलं आणि दुसऱ्या पंथात घुसलो. चांगला आहे कोणताच पंथ वाईट नाही आहे. या पृथ्वी तलावर ज्या ज्या महापुरुषांनी सत्य घटना लिहिली ते चांगली आहे माय. वाईट कोणताच पंथ नाही. वाईट कशामुळे ठरलं हे काही काही जे मेन आहेत ना हेच बदमाश आहे. जसं ते ताळ्यावर बाबा पकडला गेला ताळ्यावर बसला 15 दिवसा अगोदर आता पकडण्यात आलं. म्हणून तुम्हाला विनंती आहे याच्या सुना बसेला आहे मी त्या माय बहिणीलाही विनंती करतो मावल्या हो तुम्हाला जर स्वर्ग पाहायचं असेल ना तर सासूची सेवा इमानदारीनं करा. एवढं जरी केलं तरी खूप केलं नाही तर काही काही सुना आपल्या सासूचं माणसात अपमान करते हो. सासूले म्हणते आमच्यासाठी काय काय कमावणार आहे हो. तर नवऱ्याला जन्म नसतं दिला तर तू काय नेटवर लग्न लावलं असतं काय कमावणार आहे. तर बापाच्या कडून एक कलर टीव्ही पानदान खुर्ची ग्लास वाटी चमचा गडवा देवघर तर बापाच्या गुणानं म्हणजे जागीर घेऊन आली का बाई. या देशात एक राष्ट्रपती होऊन गेली बाबा माजी राष्ट्रपती त्याचं नाव आहे प्रतिभाताई पाटील. टाळ्या वाजवा. विदर्भाची लेख होती पण डोक्यावरचा पदर खाली नाही पडू दिला. 2 वर्ग शिकत नाही सासूले म्हणतात नुसतं ते पिशवी घेऊन नाही काय आहे त्या पर्स मध्ये एवढा आरसा एक फेरा लोलीची पुडी एक कुकाचं डाबलं जास्तीत जास्त एखादा कंगवा आणि चालली तिथं हळदी कुकात नाव घ्यायला. चांदीची कॅटली सोन्याची बुटली चांदीची कॅटली सोन्याची बुटली. साऊंडवाल्या भाऊचं नाव घेतो शूटिंगवाल्या दादाची लुंगी सुटली. ते वाण काय देतात सडलेले बोरो किडेल जाम हे दिल्यापेक्षा एखादा हरिपाठाचं पुस्तक जर दिलं तर काही वावड आहे काय. तुम्ही नाराज आहे का मग कीर्तनावर नाही चेहरे सांगून राहिले टुकुर देखते हो आपलीच आहे ना मंडळी. म्हणून पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडती जन पाया पडती जन पाया पडती पाया पडती देवाची आघाडी वाचन भरी तेने मुक्तधारी तेने मुक्तधारी. जमलं म्हणून सर्वांना वंदन करतो बाबू. माझ्याकडं सेकंड हँड कपडा बँक आहे ब्लड बँक आहे. ज्यांना कुणाला कॅन्सर होतं झाला असेल त्याची सोय नसेल तर टाटा हॉस्पिटलमध्ये पैसे देत नाही फुकट कॉन्टॅक्ट करून देतो. जीवनातनी काही ना काही कमवा. बाप मेल्यानंतर पोरग हे बाबर किती ओके आहे तू मागचा तू ये रे बेटा ये 1 मिनिट ये बरं बाबर किती शांत बसेल आहे पोरग. शाल दे रे एखादी शेना देते. जमलं कोण्या वर्गात आहे बाबू पाहिजे कोण्या 6वीत हुशार आहे बाबू. नाही राहू दे तिथंच ते असं दिसून राहिलं प्युअर कोरडवाहू आहे म्हणजे कापूस आहे पण इकला नाही गेला. गेल्या वर्षाचा तसाच ठेवला याही वर्षात तसा. एकाची गादी शिव दुसऱ्याची सतरंजी शिव झोपून राय बाळ वाढत नाही. हुशार आहे तू शाळेत जात असताना. माझ्या पप्पाने गणपती आणला पुढचं काय आहे शंकर. तू असा कोण हलून राहिला सरकशीत पैदा झाला काय सरळ उभा आहे. माझ्या पप्पाने गणपती आणला शंकर आणि पार्वती शंकर आणि पार्वती कोरडो आहे पण आला आपल्या बरोबर.
हुशार आहे बाबू तू. एक नवीन पिक्चर निघाला. पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. गंगाधर बोल बेटा. हे तर पुस्तकही देतो. 550-100 रुपयाची ग्रामगीता हेही देतो. बोल बेटा. म्हणा आज आज मी भोलेनाथाची शपथ घेतो की भोलेनाथाची शपथ घेतो की मरेपर्यंत दारू पिणार नाही. पिणार नाही. टाळ्या वाजवायची सवय नाही का तुमच्याकडं? काहून मोठ्या लोकाचा मुलगा उभा राहिला तर टाळ्या वाजवता, नाही हसला तरी आणि गरीबाचं काहून नृत्य का तुम्हाला? नाही गंमत म्हणलं बाबा. म्हणा मी पाहिलं का एवढ्या लोकांनी टाळ्या वाजवला. तो आला मोसम मध्ये. ते उद्या ते वाढाल कामी येतात ना, त्याला इना वाजवायची संधी देत जा. पण बोलू नको बे. म्हणा मी आज भोलेनाथाची शपथ घेतो की भोलेनाथाची शपथ घेतो की मरेपर्यंत दारू पिणार नाही. पण एखाद्या पार्टीत एखाद्या लग्नात मित्रांना आग्रह केला तर त्याचा अपमान करणार. मित्रांना आग्रह केला पण त्याचा अपमान करणार. पुढं म्हणणं नाही. म्हणजे तू पेत. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे टाळ्या वाजून राहिले. अबे भाषण अंतविधीचं चालू आहे, तू वाढदिवसाला टाळ्या वाजून राहिला. अक्कल आहे का तुला? तुझ्यापेक्षा तर येण्यावाला पुरलाले का? बाबानं पैदा केलं तुझं गर्भात मरायला पाहिजे होतं. म्हणजे तू पेत. मित्राचा अपमान झाला तर चालीन म्हण. मित्राचा अपमान झाला तर चालीन. पण मी पिणार नाही. तू हरिपाडात येत असतं काय? हो. नक्की? हो. गैनी प्रसाद याचं पुढचं काय आहे? तू येतच नाही, कवा येतं. बरोबर आहे ना? असे आहेत लेख. ते पप्पा काय करतात, ते कंडिशन असं वाटून राहिलं की पप्पा शेतकरी आहे. अरे वा क्या बात आहे. विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा बेटा बस. टाळे वाजवा. हे आहे बाबू. ते नोट पहिले खिशात घाल. हे चोट्टे पुरू देत नाही. ते पाय लागले सरक. ते नोट खिशात घाल पहिले. ते नोट खिशात घाल. हा ते पुस्तकाच्या वरून शेला ठेव असा. मला मालूम आहे ना. अरे आम्हालाही आदत घडेल आहे बाबू. आम्हाला पंक्तीतून उठून द्यायला आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला जर जेव घालायचा असेल ना तर भांडे घासणाऱ्या बाईच्या पोराले बोलवा, पुरी खानदानले बोलवा, त्याला जेव घाला आणि बांधूनही द्या. त्याचे पोरं 2 दिवस खातील. फ्रीज नसलं तरी थंड्या ठिकाणी ठेवतील. 2 दिवस लाडू खातील आणि त्या लाडू खाता खाता त्याच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता आहे ना, हे भगवान गोपाल कृष्णाले याच्यापेक्षाही मोठं पुण्य लागेल बाबा. काही लोक ज्याला शुगर व्हायला आहे त्याला दिवाळीत फराळाला बोलावतात. साहेब या आमच्या घरी फराळ आले. साहेबाच्या अगोदर ते पद्मिनी नागिन बोलते साहेबाची, आम्हाला गोड नको, ते आम्हाला चालत नाही. तू
येतच काय नाही, हे चालत नाही ते चालत नाही, आणि तुम्ही बोलावताच कशाले? हे भगवान गोपाल कृष्णाने ओळखलं म्हणून पेंद्या सुदाम्या एकत्र केलं. श्याम तेरे मिलने सत्संग ही बहाना नाही. बिमार पडल्यावर कुठं जातो रे आपण? बोलत जा, कुठं जातो? डॉक्टर आपल्याला काय देते? औषध कशातलं घेते? टूप मधलं. समजा पूर्ण घेतलं आणि पेशंटला दिलं, पेशंट राहील का मरी? मग मी तुम्हाला पूर्ण प्रबोधन केलं आज, तर हे राहतील का मरतील उद्या? म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. माऊल्या हो, जीवनाचा वेळ वाचवा, खिशातला पैसा. मा बोलणं काही काही माय मावल्याला राग येत अशी, येऊ दे माय. हे चोपड्या गोष्टी करणारा महाराजच नाही. रावणाले दातुंड होते. रावण होता बिचारा, ते काळ गेला ना. रावण होता. कुंभकर्ण लय जांडेल पीस होता. 6 महिने झोपेन 6 महिने जेवे. कुंभकर्ण काय साधारण माणूस होता का मावशी? ते कुंभकर्ण होता. ते 6 महिने नुसतं जेवेन 6 महिने झोपे. आपल्या घरी झोपे काय, त्याच्याच घरी झोपे. समजा कुंभकर्ण 6 महिन्यातून उठला असेल आणि संडासले गेला असेल, किती स्पीडनं माल फेकला असेल कुंभकर्णानं. अरे बापरे. पण ज्याच्या वावरात कुंभकर्ण संडासले गेला त्याने तर खत टाकायचं कामच नाही. ही काळी आई धन देई, ही काळी आई देई आपली माती. याच्याही पलीकडे बाबू प्रभू रामचंद्र. कार्यक्रम किती वाजेपर्यंत चालू देऊ? किती वाजेपर्यंत? रात्र 4 वाजेपर्यंत कार्यक्रम चालतील आपला. आपण सर्व पक्षाचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. हे आहे बाबू पिवळा कलर. येळकोट येळकोट. हे आहे शिंदे गट. ठाकरे गट कुठं गेला? बापानं कमावलं, पोरानं गमावलं. ओके. हे आहे बाबू सोनिया गांधी. वरचा देवेंद्र, खालचा अजित दादा, बाजूचा एकनाथ साहेब. हे आहे बाबू संभाजीनगर, APJ अब्दुल कलाम. हे आहे बच्चू कडू, प्रहार. आपले ठाकरे साहेब कुठे गेले? हो. हे आहे शरद पवार साहेब. सर्व पक्षाचे कलर आहे. हे आहे आम आदमी पार्टी. दिल्ली केजरीवाल घेणं न देणं, कंदी लावत येणं. हे आहे बाबासाहेब आंबेडकर. पुतळ्यात पाहू नको पुस्तकात पाय, अरे पुतळ्यात पाहू नको पुस्तकात पाय. सूर्यवंत हाय आमचे बिंबीवंत हाय, सूर्यवंत हाय आमचे. अनेक अनेक कलर आहे बाबू. मायावती कुठे गेली? हे मायावती ताई, हाती मेरे साथी. हे अनेक अनेक व्हेरायटीचे कलर आहे. आणि याच्यात गौतमी ताई पाटील पाहू आपण आता. नांदायला हो
राजगडले साहेबाची मी भेट झाली ती ना, आम्ही अनेक कार्यक्रमात 5 मिनिटं थांबू का? असं आहे भाऊ, मंदिरातलं तर देव आपण पाहतो, पण माणसातलेही देव आमदार साहेब आहे. टाळ्या वाजवा एकदा. हे जनतेतले आहेत म्हणून जमिनीवर आहे. एक मिनिट या ना, 1 मिनिट. अरे साहेबासोबत आहे ना तुम्ही? कि तुकडो जी बाबा तुमने सारा भारत जगा दिया था, तुकडो जी बाबा तुमने भारत जगा दिया था. उद्या माझा कार्यक्रम मंत्रालयात आहे बाबू, आणि मंत्रालय म्हणजे आले साहेब आता. म्हणून सर्वांना विनंती करतो, जीवनाचा रिचार्ज मारा. तुकडोजी महाराज सांगतात, आजच्या तरुणांना खिशातला पैसा, अंगातली ताकद आणि दिलेली वेळ सत्कार्यात गमवा. 4 चौघात हलकट लोकात बसून वाईट विचार ऐकणाऱ्यापेक्षा जो सत्याविन शब्द ना बोले, सहजई कोणाची, जो सत्याविन शब्द न बोले, सहजई कोणाची रे मित्रा, परमैत्री त्याची रे मित्रा, परमैत्री त्याची रे मित्रा, परमैत्री त्याची. सहनशीलता सरळ मुक्तीची वागण प्रजाची रे मित्रा, वागण प्रजाची. दिनचर्या ही सततयोग की हा मन मानाची, दिनचर्या ही सततयोग की हा मन मानाची रे मित्रा, परमैत्री त्याची रे मित्रा, परमैत्री त्याची रे मित्रा, परमैत्री त्याची. माझ्या मित्रांना विनंती करतो, कारण आज अरे मायबापाने केलेली सेवा, वारकरी संप्रदायाच्या मानव लोकांची केलेली सेवा, आमची गौमाताची केलेली सेवा आजपर्यंत वाया गेली नाही, जाणार नाही. माझ्या मित्रा, आता आपल्याला सत्कार्याकडे वळा लागल. अरे कोण कहता है भारत होगा गुंडों का, हैवानों का, पापियों का, एक दिन ये हवा बदल जाएगी, जोश बढ़ेगा सेवा का. परमैत्री त्याची रे मित्रा, परमैत्री त्याची. अरे तो सत्याविन शब्द न बोले सहजई कोणाची, नोकरी 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 मागतल्यापेक्षा. अरे आता मी हिवराश्रम मध्ये स्वीट मार्क त्या ज्याच्यावर नाश्ता केला, तर ते बिगानी, ते कुठले होते मालूम आहे? राजस्थानचे लोक इकडं आले आणि त्यानं पेड्याची दुकान लावली. आपल्या पोराईनं नुसतं मोबाईल इचकणे, चुपचापही नाही बसून राहिले. काही काही पोरं दलिंद सोयरी झाली की कानाले मोबाईल लावतात. हॅलो, कुठं आहे तू? मी आश्रमच्या गेटवर वाट पाहत होतो, आली नाही तू. आपण तिकडं जाऊ, ते समुद्रातनी ते बेट तयार केलं तिथं. अरे अरे, माझ्या शिवाजी महाराजच्या काळात मर्दाची तुटली बघा हो ढाल, रक्ताने शरीर झालेला हाताला गुंडाळी तो शाल घेतो वार पाहत वार झेकतो वार पाहत बघाच्या कोंडाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती. या देशामध्ये बाबू नाही, या देशामध्ये संस्कार देणारी एक माऊली निर्माण झाली, आणि ते आपल्या बुलढाणा जिल्ह्यात. काय नाव त्याचे? एखाद्या महिलांना सांगा बरं. उभी राय माय, उभी राय, उभी राय माय. माय मुके म्हणा, माय मुके म्हणा, ची गणना कोण करी, मायची गणना कोण करी, पित्याची गणना कोण करी. माय मुके म्हणा, माय मुके म्हणा. बाकीच्या बाया म्हणतो आम्हाला येत होत, बोलू कशी, मर तू कुठ मरू. म्हणून सुनांना विनंती करतो, मावल्या हो,
आपल्या सासूच्या डोळ्यात कधी आसरू येऊ देऊ नका. एवढं जरी केलं ना तर आजची महाशिवरात्र सफल झाली समजा. अरे दुखी आहेत रे ते मायबाप, ते मायबाप दुखी आहे रे. लहानपणापासून तुले मोठं केलं कशासाठी? माझ्या पोरानं म्हातारपणी मला आधार द्यावा. आधार तर देणं बंद झालं पण गच्ची दाबणं सुरू झालं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकाल. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकाल. नभीची चांदणी तुग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य बघेन. आई देवापाशी मी आई तुला जग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकाल. हो, हो, म्हणून मावळ्यांना विनंती करीन बाई जरा वाटू दे काहीतरी. अरे ते सासू सासऱ्याला कोणाकडे बघायचं, कोणाकडे जायचं? नाताले बोलायचं असलं तर परमिशन घ्यावं लागते सुनीची. काय पाप केला हो त्यानं? अरे पाहुण्याच्या दिवशी घरी पाहुणे येतात पण सासू अंगणात नसते का? कारण ती माया शोभून दिसत नाही. अरे 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 आई देवापाशी मी आई तुला जग मागेन. आमदार साहेब येईलाय आता 15 मिनिटं कार्यक्रम कमी म्हणून ओके. आलं लक्षात? तुम्ही तर 4 वाजेपर्यंत जात ना घरी. बरोबर आहे. तुम्ही दोघंच काऊन उभे आहे बाबा? आनंद आहे. तुम्हालाही पुस्तक देतो. बाबर किती जबरदस्त. ओके बाबा. काय अंदाजी वय? 80. पायरे पिस्तुल्या. 80 वर्षे असूनही बाबो कोरोनात वाचले तुम्ही. आता डबल आपली भेट होती की नाही होत? आता सर्क करून घेऊ आपण. ओके. हार टाकू का? हार टाकल्याशिवाय तुम्ही जात नाही. यायचं नाही घेतलं काय तुम्ही फोटोत? काऊन सपातच नाही काय जुनं मॉडेल आहे म्हणून? आता एक नगरमध्ये मोर्चा काढला. मागणी काय होती? कापसाला भाव द्या म्हणून नाही, तुरीचा भाव वाढवा म्हणून नाही. 70 पोरं घोड्यावर बसून बाशिंग बांधून कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढायला गेले. मायच्या शपथ नाही. आणि मागणी काय होती? साहेब कलेक्टर साहेबांना म्हणे काही करा कसंही करा आम्ही 45चे झालो म्हणे, आम्हाला लोनवर बायका तरी द्या. ते जी.आर. वाचून ते बातमी वाचून कलेक्टर साहेब 5 मिनिटं बेशुद्ध झाले. कलेक्टर साहेबाचं उत्तर आलं, मी जिल्ह्याचा बॉस आहो म्हणे, माझ बजेट नाही बसला तर तुमचा कुठून बसून देऊ? या देशात हे जे गरण लागलं ना गर्भपात करण्याचा, काही लोक म्हणत असेल याच्यावर ते म्हणू नये, या गादीवर ते नाव घेऊ नये. मग कुठं घेता साहेब तुम्ही? स्त्री गुणहत्या. पण साहेबांचं भाषणही तेवढंच ओके आहे. मी ऐकलं ना राजगडले ते आमचे रायसिंग बापू आहेत, विषयच नाही बाबू. माणसं आहे. काही लोक म्हणते मा आबा उभा होता, 2 मत नाही पडले तो बाबानीला भावकीचा हिस्सा खाऊ खाऊच तर मेल आले का? म्हणून खबरदार. आज महाशिवरात्री निमित्त शपथ घ्या. देवाचं, भावाचं आणि गावाचं ज्यानं खाल्लं म्हणून कोणी भावाचा 7-12 दाबेला शिंद वापस कर. उद्याच जा इथून. आणि त्याला मन बस झालं म्हणा आता भांडणं करणं हे जगाला लागली कळ पाणी थेंब प्यालेला वादळ. हे लेकरं लय हुशार आहे.
साधं उदाहरण सांगतो. सहारा कंपनीचा मालक मरण पावला. 1 महिन्याच्या अगोदर 500 कोटी रुपये स्वतःच्या पोराच्या लग्नावर खर्च केलं. पण ज्या दिवशी मेला ना तर त्याची बायकोही चेहरा पाहायला आली नाही. अरे काय करतात त्या इस्टेटीले? तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, कोई दूसरा ही पाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ आएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ आएगा. जब तलक ये सांसें है, तब तलक ये रिश्ते है. बस जास्त नाही. आपलं कीर्तन आहे आयुर्वेदिक. ते कुणीकून फिल्मी गाण्यातून अभंगात जाईन त्याचा नेम नाही. कारण आपल्या कार्यक्रमात कोणी हसून जाते, कोणी रडून जाते, कोणाचं जीवन बदलते तर कोणाची शेकून जाते. आपापल्या पद्धतीनं. म्हणून तरुण मंडळींना विनंती करतो, हा देश तुमच्यावर उभा आहे. आगे चल नौजवान, आगे चल, समय नहीं है रोकने का, समय नहीं है रोकने का. नौजवान रुकने वाला नहीं, वक्त पड़ेगा झुकने का. समय नहीं है रोकने का. एवढी संधी आली, बस जास्त नाही, एवढी संधी आली. महारोजगार मेळामध्ये मी त्या कार्यक्रमाला होतो यवतमाळमध्ये. बाबू, तरुणांना एवढी संधी आली, पण करीन कोण? 9 वाजता उठतं, 10 वाजता दात घासतं आणि बापाले म्हणतं आमच्यासाठी काय कमावलं, काय कमावणार आहे तुमच्यासाठी. म्हणून तरुणांना विनंती करीन, गडे हो वेळाची गमवाल, सवयाची हो. गर्भसंस्कारावर बोलू आपण आता 2 मिनिटं, कारण मला लवकर कीर्तन आठवायचं आहे. ग्रामगीतेमध्ये लिहिलेलं आहे बाबू, महिला उन्नती अध्याय आहे, वाचा. मातेच्या स्वभावी पुत्राची घडणं, त्यात उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन. जिजा मातेले डोहाळे लागले, विचारण्यात आलं म्हणे मासाहेब तुम्हाला काय करावं वाटते. माई जिजा माता कडाळल्या, ज्या बहुजनाच्या पोरीवर कोणी अन्याय करत असेल त्याचे हात कलम करावं वाटते. हे जिजा मातेचं वाक्य होतं. आजच्या बहिणीला विचारा बाई, तुले 3रा महिना चालू आहे, तुले काय करावं वाटते. माई बहीण म्हणते तारक मेहता का उलटा चष्मा पाहावं वाटते. मग पोरग शिवाजी महाराज नाही निघत, पोरग निघते पोपटलाल. ते तासातही नाही, फटातही नाही. म्हणून जोडून या धन तम व्यवहार उदास विचारे, कारण मुंबई जाणं आहे आपल्याला. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. फक्त 15 मिनिटं राहिले, 5 मिनिटं सरकार नाही. मला चांगलं नाही वाटलं. म्हणजे तुम्ही आपल्या परिवारातले दिसून राहिले फक्त. हां चालते. नाही विषय नाही. वाजा गोपाला गोपाला बस खाली, माय बसणं खाली. तू काऊन इंदिरा गांधी सारखी उभी राहिली बसणं खाली? आज सुट्टी नाही आज. तुम्ही बसेला आहे माय मावल्या म्हणून ते पप्पा मंडळी बाहेर उभे आहे. यायला कीर्तन नाही आवडून राहिलं. हे फक्त तू उठाची वाट पाहून राहिलं. ते कधी येते घरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नाही पुढचं नाहीच पाटील साहेब. म्हणून माहुल्यांना विनंती करीन, शिक्षण जरूर द्या, पण त्या शिक्षणाबरोबर आपल्या मुलींना चरित्राचं शिक्षण द्या. ज्या जिजामातेच्या काळात, सावित्रीबाई फुलेच्या काळात, बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात, अरे बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा मरण पावला. बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी बाबासाहेब आंबेडकर जवळ गेली म्हणे, बाबासाहेब माझ्या मुलांनी तुमच्या समोर पाय घेऊन आपला प्राण सोडला बाबासाहेब, तरी तुम्ही बघितलं नाही. काय गुन्हा केला माझ्या मुलांनी? बाबासाहेब म्हणतात, रमा मला माफ कर ग. मी एका मुलाचं बलिदान देऊ शकतो रमा, पण माझ्या बहुजनाचं मुलाचं बलिदान नाही देऊ शकत रमा, मला माफ कर. दोघे पती पत्नी त्या मुलाकडे आले. शांत अवस्थेत मुलगा झोपलेला होता. रमाईनं आक्रोश केला, बाबासाहेब कमीत कमी याले नवीन कपड्यातनी अंत्यविधी तरी करा. बाबासाहेब म्हणतात, रमा तू पागल झालेली आहे. अगं तुझ्या बाबासाहेब आंबेडकर जवळ याले दवाखान्यात नेण्यासाठी 5 रुपये नाही निघाले रमा.
याले मेल्यावर नवीन कपडा कुठून घेऊ मी? त्या माऊलीनं अंगावरचं पदर फाडलं, स्वतःच्या पोराची 5 वाजता दफनविधी केली, 6 वाजता लंडनला जाणारा तयारी करणारा या जगातला पहिला विद्वान ठरला. त्याचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून बाबू आमच्या पुराणा हे महापुरुष कळला पाहिजेत रे. अरे एक पिक्चर मधला डायलॉग होता, मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला, मुझे दुश्मन क्या मारे, मैं खुद ही मरने वाला. आजच्या पोराचे डायलॉग आहे का, मैं खर्रा खाने वाला, मैं शराब पीने वाला, मैं लूडो पबजी खेलने वाला, मुझे दुश्मन क्या मारे, मैं खुद ही मरने वाला. अरे आज आम्ही पाहून राहिलो आमच्या तरुणाचे डोकं जाग्यावर नाही राहून राहिले. जो तो कोणी मोबाईलच्या नांदानं माझ्या मित्रा मोबाईल जरूर वापर. तू 5,000चा नाही 20,000चा मोबाईल वापर, 20,000चा नाही 30,000चा मोबाईल वापर. पण माझ्या मित्रा गरीबाचा ऐक, तू 40,000चा मोबाईल वापर, पण 50,000 महिना कमवायची क्वालिटी स्वतः ठेव रे माझ्या बाळा. अरे तुझा बाप आज आमच्या मुली बाहेरच्या धर्मांतरच्या माध्यमातून अनेक मुली कोरोना काळात विकण्यात आल्या. त्याच्यावर बोलीन कोण? पैशाची लालच देऊन काही आमचे पोराचे बहुजनाचे माते भडकवण्यात आले, काही लोकांनी धर्मांतर केलं, याच्यावर बोलीन कोण? असं बोललं तर लोक म्हणते हे खंजेरावाले लय बोलतात. लय नाही बोलत बाबा, जे चटके आहे ना ते व्यथा मांडतो. आज आमच्या पोरांना कथा सांगितल्यापेक्षा शिवाजी महाराजाची व्यथा सांगा रे, ज्यानं बहाल केलं तंदिया मंदिया और बस. जास्त तुम्ही ऐकू नका माझ्या मावल्या हो. तुम्हाला विनंती आहे, आदत आपने सुधारले बस हो गया भजन, मन की तरंग मारले बस हो गया भजन, अपने भाई का 7/12 वापस कर दे बस हो गया भजन. दुःख वाटते. एक दिवस प्रभू रामचंद्र वनात चालले, सोबत लक्ष्मण आहे. प्रभू रामचंद्रांनी समोर जाताना गेले, पण वापस येताना गोटे उचलून फेकून राहिले. लक्ष्मणाच्या मनातनी एक विचार सुचला, म्हणे देवा तुम्ही स्वामी तिन्ही जगाचा, पुरा देशाचे, पुरा पृथ्वीचे मालक आहे देवा. समोर जाताना तुम्ही गोटे नाही उचलले, मागे येताना गोटे का उचलत आहे? मी समजलं असतं की बा पुढं चालताना तुमच्या पायाला विजा होईल म्हणून तुम्ही गोटे उचलले, पण तुम्ही तेही पेन नाही केलं. मी समजलं असतं देवा हे तुम्ही आम्हाला गोटे रुतत आहे म्हणून तुम्ही गोटे उचलले, तुम्ही हे नाही केलं. वापस येताना तुम्ही गोटे का उचलले? मला याचं उत्तर हवं आहे. तर रामाने सांगितलं, लक्ष्मणा तू नादान आहे रे. आपण दोघेही भाऊ, आपण तिघही जण वनात चाललो. ही बातमी ज्या दिवशी भरताला कळल ना, तर भरत पिसाळ्यासारखं सुटील. ते गोटे दगड पाहणार नाही, ते काटे पाहणार नाही. माझा भाऊ कोण्या रस्त्यानं गेला त्या रस्त्यानं तो पळत सुटील, आणि मला चालताना एवढा विजा होत आहे, हे त्याच्या पायाला विजा होऊ नये. हे दगड त्याच्यासाठी उचलले. हेच आपल्याला बंधू प्रेम रामायणातून घ्यायचं आहे माझ्या भावांनो. हेच बंधू प्रेम घ्यायचं आहे. ज्या शबरीनं दातही घासले नव्हते त्या शबरीचे उष्टे बोर खाणारा माझा प्रभू रामचंद्र. रघुकुल रे प्राण जाए पर वचन न जाए. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. मंगल भवन मंगल हरी. आजची महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र म्हणजे ज्या भोलेनाथांनी ओम नमो मंत्र हा शिवाचा ऐकून उद्धार होईल जीवनाचा. शंकरा शंकरा जय भोला. ओम नमो मंत्र हा शिवाचा, उद्धार होईल जीवनाचा. शंकरा या गंजेऱ्यातून आम्ही नेहमी वेगवेगळे आवाज काढत राहतो.
भिक्षू कडू याचे आवाज ओके निघते. आम्ही पाहायला भाऊ एक खंजेरी हाती घेतली. सत्यपाल महाराजचं कीर्तन ऐकलं तर माझ्यासारखे 50 प्रबोधनकार तयार केले. पुऱ्या महाराष्ट्रात टाळ्या वाजवा. पहिला महाराष्ट्रातला प्रबोधनकार आहे. पत्नीचं देहदान केलं, आईचं देहदान केलं, वडिलाचं नेत्रदान केलं आणि स्वतःचंही बाबू देहदान आहे. म्हणून हा जीव हा शिव समाजाच्या उपयोगी येऊ द्या. एक खंजेरी वाजून पाहिली त्याच्यातूनही आवाज ओके. याच्यात रेल्वेचा आवाज काढून पाहिला त्याचाही आवाज ओके. चला आता टेन्शन आलं. शेगाव संस्थान गजानन बाबा ज्यानं चांगले काम केले ते पहिल्या नंबरच्या डब्यात. ज्यानं विधवाबाच्या पगारा खाल्ल्या ते संडासच्या डब्यात. ज्यानं आपल्या सोयऱ्याले घरकुल दिल्या ते संडासच्या डब्यात. म्हणून बाबू मग 1-2 खंजेऱ्या घेतल्या आणि याच्यात बंजारी समाजाची कव्वाली बसवली. बंजारी समाज, कारण मी बंजारा संत सेवालाल बाबा पौरादेवी पहिल्यांदा महाराष्ट्रातून शासनाच्या फंडिंग मधून पहिल्यांदा एवढा पैसा दिला बाबू. 600 कोटी रुपये. टाळ्या वाजवा. नाही तर काही व्यवस्था नव्हती. मला वाटते सर आलते वाटते ते कार्यक्रमाले. असे अनेक. याच्यात बंजारा समाजाची कव्वाली बसवली. अरे भेटी कचलंका गजानन बाबा ताजुद्दीन बाबा तुमच्या परिसरात बाबू सैलानी बाबा आहे. म्हणून मी सर्वात पंथा धर्मावाल्यांना धन्यवाद देतो. कारण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून याच्यात मग कोणताही आवाज निघते. गोंधळ तर एवढा खतरनाक निघते. आता हे आहे आम आदमी पार्टी. अरविंद केजरीवाल पाणी लावत झालं. याने पाणी लावावं लागते. कडक झाली की याले थंडी करावं लागते. थंडी झाली की शेका लागते. शेकल्यावर बरोबर वाजते. तसं कीर्तनातून काही काही लोकांची शेका लागते. शेकल्यावर लोक जाग्यावर येते. याच्यात तुळजापूर पाहू आपण. की आई उधोग आता तर अलीकडच्या काळात असं वाजलं की अंगात येऊन आलं. काही काम नाही, धंदा नाही. मला एक सांगा, तुमच्या अंगात
एखादीच्या बाईच्या अंगात तरी जिजामाता येऊ द्या, कारण जिजामाता आली संस्कार द्यावं लागते, जिजामाता आली तर शिवाजी महाराज घडवावं लागते. पुढं बोलू काय मी, पण जाऊ द्या. आज भाऊ अनेक अनेक मंडळी बाबू, म्हणून आमचे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, आता विश्वात्मके देवे बोलत जा, आता विश्वात्मके देवे तो सोनी मद द्यावे जे कळाची. बाबा जय हरी, जय हरी, जय हरी बोला, जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी बोला, जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी बोला, जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी बोला, जय हरी, जय हरी, जय गुरु, जय हरी, जय गुरु, जय हरी बोला, जय हरी, जय हरी. ओके बाबा, मला आज म्हणजे फुल मोसम मध्ये आलो मी, कारण माझे मार्गदर्शक मार्ग बसेला आहे. विषय नाही म्हणून ये शुद्धीवर आता तरी तू भज भज रे गोपाला, तू भज भज रे गोपाला, आसक्तीचा बंद सोड मग देवाची लीला, बघ देवाची लीला रे बाबा, बघ देवाची लीला. नाही कीर्ती काही मानना उगाच पडची गेला रे साधू कुणाला, बोल 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 रे साधू कुणाला, संसाराचा बोधवा होता लागला स्मरणाला. 5 मिनिटं राहिले. भगवान गोपाल कृष्णाच्या चोरून सुदाम्यानं काय खाल्ले होते, पोहे. तर 18 विश्व दारिद्र्य भोगाचं काम पडलं होतं, बरोबर आहे. मग आता हो ना, मग पोहे म्हणजे फुटाणे, फुटाणे म्हणजे अलीकडच्या काळात साबुदाणा. बाया काय कमी कलाकार आहे, दिवसभर खात राहते, शेजारी सांगते मला उपवास आहे, मला उपवास आहे. म्हणून हसत राहा. 5 मिनिटात सांगतो. ऋग्वेद मधला श्लोक आहे, ऋग्वेद मधला 3ऱ्या स्कंदामधला श्लोक आहे. जे कोणी हसत नाही, खरं नाही बरं, तुम्हाला वाटलं अशी एवढा अभ्यास कुठं मार जमा, आपल्याला झेंडूबाम दाखवा लागते, डोकं बसवा लागते. मग आता झेंडूबाम लावल्यानंतर डोकं बसत असेल तर मग तेवढं श्याम समाधान माना. नाही तुम्ही म्हणसाल की बा पुऱ्या अंगाने सारून घेतो, मरशील मग. भगवान गोपाल कृष्णाच्या चोरून सुदाम्याला काय खाल्ले होते, फुटाणे. कृष्ण म्हणे का रे सुदाम्या, हे काय वाजून राहिलं रे देवा, लय पाणी पडलं म्हणे, दात वाजा लागले. असं तर तेही भोगाचं काम पडलं महाराज, बरोबर आहे ना, तेही भोगाचं काम पडलं. मग ज्यानं तोंड पाहून घरकुला दिल्या, वर्गणी करता करता मंदिराचा पैसा दाबला, निंता निंता भावकीची 1 तास दाबली, तू आला काय होईल, तुझं झडीत मरशील. जे लोक हसत नाही गावात, चांगल्या कामात येत नाही, हरिपाठात येत नाही, भागवत लोकांवाल्याला त्रास देते, गावातल्या चांगल्या लोकांना त्रास देते, ते कधी मरते माहीत आहे, झडीच्या टाइमात. वरून पाणी, खाली दलिंदर, ते सरक जळत नाही, ते त्याला खालून टायर घालावा लागतो. मग टायर घातल्याने जळते काय, नाही, तो लय बदमाश आहे. मग काय करायचं, मग डिझेल बनवावं लागते. मग डिझेल याच्या छातीवर, खालून टायर, टायर जळला गेलं, डिझेल संपलं पण हलकट जळाला नाही. म्हणून 100 वर्ष जगण्यापेक्षा 50 वर्ष जगा. तू ये बरी 1 मिनिट, ये दे बरं ग्राम, ये पटकन, ये ना तूच ये ना, होबास का काय करतो, ये पटकन, चल पटकन. तू मंगापासून बोलून राहिला, दे बरं माहिती आले. हुशार आहे बाबू तू, तिकडं पाय ना, त्यानं काय काढावं मागू, शूटिंग तो आली. सर इकडं, इकडे हुशार आहे तू, शाळेत हुशार आहे. शाळेत जात असताना तू लेका लय कलाकार आहे, 2 मास्तर नाही ना. हो का बदलो, अबे ठेव खाली ते, आता ते घे, ते कधीच बोलले नाही, ते भगवा बोलते आता. हॅलो म्हण, हॅलो.
तो का बोलला नाही पण भगवा बोलला कारण ध्वज तू कळसावरी सर्वत माता बोलते धर्मसार. कोण्या वर्गात आहे तू? सातवीत. हुशार आहे. मोकळा बोलू नको. काहीतरी चोरून आणल्यासारखं बोलू नको. मोकळा बोल. थोडा पुढं सरक नाही तर मागं सरक. हुशार आहे तू. हो हो हो. मायबापा सेवा करताना टाळ्या वाजवा. लग्न होईपर्यंत की लेकर होईपर्यंत मोरस्तर. हे तर गुवाहाटीला येतो म्हणते इकडेही थांबतो म्हणते. का बे सरकार पाडतं का आमची? एकदम लग्न होईपर्यंत मन किंवा लेकर होईपर्यंत मन कुठपर्यंत करतं? हे तर पुरा 7-12 फेल आहे. म्हणजे तू लग्न झालं लेकर झाले की माय बापा का झटका मशीनवर येतं काय? नाही मारून टाकतं. मग काय करतं? गॅसवर ठेवतं. नाही मग बोल ना पुढं. कुठपर्यंत करतं माय बापा सेवा? हा हे तर पुरा अध्याय फेल आहे. आता तू दाब ना निंदन करता करता एक कर. हे पाय आउटपुट. काय तुला जन्म कोण दिला? आई बापा. जन्म कोण दिला? मायनं. म्हणजे आई बाबानं. कोण दिला? आई बाबानं. कपडे कोण घेऊन दिले? म्हणजे आतापासून मामाच्या घरी लगा लावणं चालू केलं त्यानं. कपडे मामानं दिले म्हणे. तू काय करतो? तू फक्त महाप्रसाद पाहिजे. तुला शिकवणारी मॅडम आहे की सर आहे बे? माहिपात बोल ना. सर. मग तुला कपडे कोण घेऊन दिले? मामानं. बरोबर. पैसे कोण देते शाळेत जायला? आई. बाबा काय करते? तेही जायला. तू त्यातलाच आहे का बे? 18 विश्व दारिद्र्य. पण त्याची सेवा कुठपर्यंत करत? आईची. पाहिजो लेका तेवढं तरी ध्यानात ठेवजो. अंडे कोण देते? अंडे कोण देते? कोणीच नाही. माईक ठेव. ये बेटा. काका कोणाला पाहून राहिले? इकडे या ना. इकडे तू ये रे बेटा. तू ये पटकन. पटकन ये. वेळ नाही. 5 मिनिट राहिले. तिथं एक सावधान. सलामी दे. 1 2 3. कमी हास मर्सी. Sit down. Stand up. Sit down. Stand up. मरेपर्यंत फेल जाणार नाही हा. माहिती दे आता त्याने. कोण्या कंपनीचा आहे तू? कोण्या कंपनीचा आहे आडनाव? उभा राहील ना. कमी असा. कोण्या वर्गात आहे तू? 5वीत. हुशार आहे बेटा. तुला मॅडम आहे की सर आहे? सर. बरं झालं. तुझे पप्पा आहे की गेले? नाही दोघाचे गेले म्हणून म्हटलं नाही. वाईट मानून घेऊ नका. अंडे कोण देते? कोंबडी. बरोबर आहे. ओके जमलं. आय लव्ह यू. जमलं. आता जागा नाही त्याला करू काय मी? पण पुरुष मंडळी उभी आहे. टाळ्या वाजवा. भया हो टाळ्या वाजवा.
एसटी फुकट दिली. एसटी फुकट दिली ना तर एवढा अतिक्रम वाढला बायाचं. अरे बापरे. पण नफ्यात आली बरं एसटी. टाळ्या वाजवा, तुमच्यामुळे एसटी नफ्यात आली. कोणी वाजी विचार आजी कुठं चालली वा पंढरपूरले. काय नाही एसटी फुकट आहे ना. मरण तर तीच. हे पाय बरं काय आडनाव आलं. मार्के. माळके. माळके आहे. ओके. अंडे कोण देते. कोंबडी. पुस्तक दे अरे. अंडे कोण देते. कोंबडी. कोंबडी. दूध कोण देते. गाय. दोन्ही कोण देते. दोन्ही कोण देते. कोण. आल्या. असा कोणता हाल्या आहे तुमच्या गावात जे दूध देते. अबे हाल्या दूध देते का बे. मायपात बोल. इज्जत का सवाल आहे. गाय. दूध कोण देते. गाय. अंडे कोण देते. कोंबडी. दोन्ही कोण देते. दुकानदार. हा दुकानदार. हा कोण देते. दुकानदार. अबे दुकानदार विकते की देते. विकते. विकते बुवा. दुकानदार देत नसते. असा कोणता दुकानदार आहे तुमच्या गावात सकाळी अंडे देते आणि संध्याकाळी दूध देते. दुकानदार देत नसते, विकत असते. काय भाऊ टाइम तर झाला हो आता. नाही टाइम तर झाला हो. आमदार साहेब असताना फोन लावता या वयात. अलगच गाव आहे बाबा. विचित्र विचित्र प्राणी दिसून राहिले. हे म्हणजे हाल्यात दूध देते. बाबू हाल्या दूध देत नसते. पण दूध कोण देते. गाय. गाय. वापस घेईन पुस्तक आणि पैसे. आमदार साहेब बसेल आहे बाबू. जास्त इचुकाड्यात हात घालू नये. दूध कोण देते. गाय. पुस्तक दे आले. अंडे कोण देते. कोंबडी. कोंबडी. दोन्ही कोण विकते. दोन्ही कोण विकते. दुकानदार. दुकानदार. मन भारत पाकिस्तानची भिंत आहे. मन भारत भारत पाकिस्तानची भिंत आहे. पाकिस्तानची भिंत आहे. त्या भिंतीवर कोंबडा बसून आहे. म्हण ना. भिंतीवर कोंबडा बसून आहे. भिंतीवर कोंबडा बसेल. कोंबड्याचं तोंड भारताकडे आहे. मागचं फाउंडेशन पाकिस्तानाकडे आहे. समजा अंड दिलं तर अंड कुठं पडीन. आली. अंड कुठं पडीन. आली. भिंतीवर कोण बसून आहे. कोंबडी. कोंबडा. याले जरांगे पाटलाचा नंबर देऊ का. अंड पडत नसते. बैल भारती सारखा बोलून राहिला का. अंड कोण देते. कोंबडी. भिंतीवर कोण बसून आहे. कोंबडा. अंड कुठं पडीन. पन्नास नाही. माझ्या पप्पाने गणपती शंकराने पार्वती ओ झुमक्या वाली अभ्यासच तसा आहे. शुद्ध बीजा पोटी फळे. टाइम झाला. हुशार आहे बाबू तू. तुला काही म्हणायला लावा आता तू. मुन्नी बदनाम हुई. मुनीचा करंट कमी आहे थोडी. नाही झुकेंगा नाही. साला. साऱ्या लोकांना
झाली या माझ्या लग्नाची घाई. ते परशा आरची त्यावेळेस नव्हती, त्याला काही म्हणायला लावा तुम्ही आता. तेरी झलक शरफ हरिपाठात येत असतं काय? हरिपाठात येत असतं काय? हरिपाठाला येत असतं काय? नाही, तो आला ना, हरिपाठाचा काही संबंध नाही. होऊ देऊ नको. तुझे पप्पा आले का कीर्तन आले? दे बरं आवाज पप्पाचं, दे बरं आवाज. आता हे होल्डर एवढं खतरनाक आहे तर ते मीटर कसं असेल हे आम्ही नाही सांगत. बाप तैसा लेख. म्हणून हरिपाठाशी नातं जोडा. याच्यामुळं याच्या पप्पाची शान वाढन. कधी याच्यावर चांगले संस्कार टाकल्यावर टाळ्या वाजवा. बेटा, मी तुझ्यासारखा होतो आता तुझ्यापेक्षा लय खतरनाक होतो म्हणून तर कीर्तनकार झालो. पण धन्यवाद देतो. शाळेत जात असताना एक साथ सावधान, पीछे मुड़, खिंच मेरी फोटो. खुश राहतात लेकरं पुस्तक दिल्यावर. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो बाबू. माझे अनेक कार्यक्रम सह्याद्री. आता उद्या मंत्रालयात आहो मी. बंजारा नूट काय महोत्सव आहे आणि शिंदे साहेबांच्या मतदारसंघातला आहे आणि पुरं कल्चर येणार आहे बंजारा संस्कृती. जाता इथून जाऊ कधी, पण विषय नाही. झालेली सेवा बंद करू काय? चालू दे अजून कार्यक्रम चालू दे, बंद करू आपण. या बाबा. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, आवड तुला गेलाची, आवड तुला गेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले भस्म कपाळा, गळ्यामध्ये
त्या भोलेनाथाच्या चरणी अर्पण करतो. पुन्हा आपला कधीतरी योग येऊन जाईल. आज मनही वाटून राहिला कीर्तन तोडाव नाही, पण समय तो मत गवाव भाई, समय अनमोल होता है. एकदा आमदार साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. उद्या आमच्या मतदारसंघात ते झिरवळ साहेब येऊन येत आहे. इंद्रनी नाईक साहेबांनी पुतळा बसवला. वसंतराव नाईक साहेबाच्या मतदारसंघात पहिल्यांदा येऊन राहिले. 10 तारीखला माझा कार्यक्रम त्याच्या समोर आहे. मी अनेक आमदार पाहिले, 5 मिनटं येतात, स्टेजवर बसतात आणि आम्हाला काम आहे म्हणून चालले जातात. पण पहिला आमदार आहे बाबू, कीर्तन बसून ऐकून राहिले, टाळ्या वाजवा. हे आहे नाळ, हे नाळ आहे. नाहीतर अंबानीचं लग्न पाहिलंच तुम्ही. आता 2 लाखाची पत्रिका आहे फक्त. आपल्याला आली असती तर कापूस लावायचं कामच नव्हतं. कारण त्याला सोन्याची तार आहे. आजी सोन्याची तार आहे. तुमच्याकडं असं वाटलं ना काही हे पायवर माही जिजा माता उभी राह व माय तू ते हे लुगड्यावाली माय शाल मोठी आहे ते पेट्रोल पंपात झोपायला पाहिजे. येव माय हे पायवर माही जिजा माता पुस्तक तरी ते इथंचा सवाल आहे. भरताना पुस्तक ते ते शाल झोपायला पाहिजे. पेट्रोल पंपावर ये माय ओके क्या बात है. का फोटो मैं मारता ओके माय ड्रायव्हर. माझा चेहरा प्रसन्न. माय अंदाजी वय किती आहे माय? वय वय म्हणून तो कंडक्टरने आत्महत्या केली. जाऊ दे जाऊ. हो 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 हेच भरती जास्त आहे एस टीची. पण पाय बरं 60-70 वर्ष काही बाय म्हणतो त्याचा केला 70 मला नाही केला पाहिजे. 70 वर्ष असूनही अजून डोक्याचा पदर खाली नाही आहे. टाळ्या वाजवा. हे आहे चरित्र भारत का है. विशाल भारत का है मन, वही वीरों ने कुर्बानी कर कटे दीन अवतारे. आज मेरे प्यारे सुंदर भारत. पुढं नाही. एकदा मोदी साहेबांचा टाळ्या वाजून द्या. एका गोष्टीसाठी 400-500 वर्षाचा संघर्ष प्रभू रामाले बसवलं बाबा. रघुकुल रे पुढं नाही बाबू. हे आहे नावी समाजाचा संत शेना महाराज. आम्ही वारीक वारीक. हे आहेत जरांगे पाटील साहेब. हे मला भाचा आहे. माय मार्गदर्शक आहे श्रावण गुरुजी आमचे मामा आहेत बाबू. मी या प्युअर व्हेरायटी शेवालाल बाबा. रामनवमी असलं तरी पण नाही केरी पुण्या इति सदर्भ मारो घर. नाही केरे पुण्या इति सदर्भ मारो घर. गरीबेर चिच्चा पर बेरे गरीबेर चिच्चा पर बेरे सुटला माझा पदर बाई विनवती भानक. सुटला माझा पदर बाई विनवती भानक. रेणुके जवान माझा भरले अंगात. रेणुके जवान माझा भरले अंगात. भरते ते जंगले भरते ते जंगले माई योगे कामे माई. नाही केले पुण्या इति भेगिल वराई. नाही केली पुण्या इति भेगिल वराई. भरते ते जंगले माई योगे कामे माई. भरते ते. याच्यात कोणी बंजारा समाजाचे एखादं असेल तर त्यांना हातवरी करा. ते पाय भुऱ्यावाळ याडी हुबरे याडी एक वेळा शामकी याडी ओके. एक बंजारी समाजाची ग्रामगीता पाठवतो इथूनच. बाई देऊन दे. हे पटकन हाताने हात दे. हा बंजारा बंजारी भाषेतून ट्रान्सफर केलेला ग्रंथ आहे. एक आमदार साहेबांनी देऊन आपण या साहेब. एक मिनिट मला. भरते ते जंगले माई योगे कामे माई. भरते ते जंगले माई योगे कामे माई.
घटना गेली काय तिथपर्यंत खबरदार मधात कोणी दाब शांत याडी बेसोट जय शवालाल ओके आपण लोक कमी आहोत एवढी ओवढी सळोई सामून मुंडी सामू जास्तच मार्का म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. त्या साऊंडवाल्याच्या छातीवर बजाल जोर करायला लागली पंढोळी. अबे तुम्ही साऊंड घ्या ना एकतरी आमचे शाहीर आहेत बाबू मगरदे सर आले नाहीत का ते येऊन गेले का म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. असं काय म्हणलं आता आलं ते काय आणि मी 5 मिनटं शिल्लक घेतला. कार्यकर्त्यावाल्यांची कार्यकर्ता मंडळ एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आणि महत्त्वाची सूचना तरुण पोरांना उद्या वाढणं करू लागा नाही तर आपलं माणूस कोण्या पंक्तीत बसेला आहे बायाच्याच गर्दीत जास्त राहतील पोर. आणि बुड्या बाड्याला विनंती करतो शहरातली पोरगी पायाची त्या पंक्तीत बसायचं तुम्ही म्हणजे पोराचं फुल मोसम राहते त्या पंक्तीत वाढायचं. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. जे आपापल्या पंथात आहे तुम्ही त्याच्यातच राहा चांगले राहा सुधे राहा हरिपाठ करा ध्यान करा ओम शांतीत जा हरिनाम सप्ताहात जा कायच्यातही जा पण सुधे मरा महत्वाचं म्हणजे कायच्यातही जा आदेश कायच्यातही जा पण सुधे राहा. तुमच्या वागणुकीमुळे पंथ खराब नाही झाला पाहिजे. कोणताच पंथ वाईट नाही सर्वच चांगला आहे सर्व मानव उन्नतीच्या कार्यासाठी केलेलं आहे. बाबू सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि बोलता बोलता माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर जा. कॅमेरावाले यूट्यूब चॅनलवाले असाल तर जे चुकलं असेल ते काटून टाक जा नाही तर कोर्टात भेटायला लावसाल मध्ये. सर्वांना धन्यवाद देतो. आणि समोर कोणी उठू नका पहा कोणी उठले की समजून घ्या इथून उठले तुम्हाला भोलेनाथाची शपथ आहे. कोणी उठ शांत पाय बसले लोक वापस. म्हणून सर्वांना विनंती करतो समोरचं सूत्रसंचालन साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांना पुस्तकं लागत असतील ते गाडी आहे ग्रामगीता नावाची फुकट मागू नका ना आपली ओळख दाखवू नका. राष्ट्रीय कीर्तनकार पंकजपाल महाराज अतिशय छान आणि सुंदर समाज प्रबोधन या ठिकाणी केलं.